नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चण्याच्या डाळीची भजी करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी चण्याची डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि 2 तास पाण्यात भिजत घातली आहे। 2 तासानंतर डाळ छान भिजली आहे। आता मी ही डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। 2 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। डाळीमधलं सर्व पाणी काढून टाकले। मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये डाळ टाकूया। डाळ घेताना निथळून घ्यायची। सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली आहे। डाळ घेताना निथळून घ्यायची। डाळीमध्ये जास्त पाणी घ्यायचं नाही। 4 लसणाच्या पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याचे तुकडे करून टाकूया। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। छोटा 1 चमचा धणे, छोटा अर्धा चमचा ओवा। मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया। वाटताना पाण्याचा वापर जास्त करायचा नाही। जर हे वाटलं गेलं नाही तर एखादा चमचा पाण्याचा वापर करायचा। 1 चमचा पाण्याचा वापर करून जाडसर वाटून घेतले। आता मी हे बाउलमध्ये काढून घेते। बाउलमध्ये काढून घेऊया। याच्यामध्ये छोटी अर्धी वाटी पालक टाकूया। पालकाची 4 ते 5 पानं स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक चिरून घेतली आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, छोटा कांदा बारीक कापून घेतला आहे ते टाकूया। 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ। चण्याच्या डाळीच्या पिठामुळे मिश्रणाला छान बाइंडिंग येतं आणि भज्यांची चवही छान लागते। 1 चमचा तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे भजी छान कुरकुरीत होतात। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, त्याचे तुकडे करून घेतले ते टाकूया। याच्यामुळे भज्यांची चव खूप छान लागते। 2 चिमूट हिंग, छोटा पाव चमचा हळद। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकू शकता। चवीनुसार मीठ। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व मिक्स करून घेतले। अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटं पीठ छान फेटून घ्यायचं, म्हणजे भजी छान हलकी होतात, जाळीदार होतात। 2 ते 3 मिनिटं पीठ छान फेटून घेतलंय। जर तुमचं हे पीठ सैल झालं तर याच्यामध्ये तुम्ही आणखी 1 चमचा चण्याच्या डाळीच्या पिठाचा वापर करू शकता। तांदळाच्या पिठाचा जास्त वापर करायचा नाही। तांदळाचं पीठ 1च चमचा टाकायचं आहे। याच्यामध्ये 2 चिमूट खायचा सोडा टाकूया। सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया। छोटा अर्धा चमचा पाणी टाकले। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतले। जर तुम्हाला खायचा सोडा टाकायचा नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही 1 चमचा गरम तेल टाकू शकता। गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवले। भजी तळायला घेऊया। कढईमध्ये अशा पद्धतीने भजी टाकून घ्यायची आहे। भजी तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले। तेल छान तापले। याच्यासाठी तेल चांगलं तापवून घ्यायचं। भजी टाकूया। भजी टाकताना गॅस कमी करायचा। लहान मोठी तुम्हाला पाहिजे त्या आकाराची भजी तुम्ही करू शकता। गॅस मी मीडियम केलाय। उलट पालट करून सर्व बाजूने भजी तळून घेऊया। भजी अशी हलवत राहायची, म्हणजे सर्व बाजूने एकसारखी तळली जातात। मीडियम गॅसवर भजी छान तळून घेतली आहे। सर्व बाजूने एकसारखी तळल्या गेली आहे। आता मी ही भजी काढून घेते। निथळून घेऊया। अशाच प्रकारे उरलेली भजी मी तळून घेते। आपली चण्याच्या डाळीची भजी तयार झाली आहे। प्लेटमध्ये सर्व केली आहे। छान झालीत भजी। ही भजी हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकतो, सॉस बरोबर खाऊ शकतो, नुसती छान लागतात। नाश्त्याला करू शकतो, जेवणासाठी करू शकतो। करायला सोपे आहेत, चवीला छान लागतात। भजी कशी झाली ती बघूया। छान झालीत भजी। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।